प्रत्येक ठिकाणी राम आहे, मग सीता कुठे आहे? तुम्ही रामाला आणू शकता, मग काळा पैसा का आणत नाही? संसदेत असे तिखट आणि थेट सवाल करणाऱ्या खासदार शताब्दी रॉय, ममता बॅनर्जींची वाघीण अशी ओळख असणाऱ्या शताब्दी रॉय यांनीच आता दीदींची साथ सोडली आहे. अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या शताब्दी या तृणमूलचा आक्रमक चेहरा होत्या. पण मग असं काय घडलं की शताब्दी रॉय यांनी ममतांची साथ सोडली? बंडखोरी करतानाही मिस यू दीदी म्हणत शताब्दी भाऊक का झाल्या? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. तब्बल 17 वर्ष ममता बॅनर्जींची साथ देणाऱ्या, सलग 4 वेळा खासदारकी जिंकणाऱ्या, मानाचा BFJ पुरस्कार 2 वेळा जिंकणाऱ्या, अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांनी आता वेगळा मार्ग निवडलाय. ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून राजकारणात येणाऱ्या शताब्दी रॉय यांनी बंडखोर खासदारांमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. तृणमूलच्या 20 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलंय, ज्यात आपण NDAला पाठिंबा देणार असल्याचा उल्लेख केलाय. या 20 खासदारांमध्ये शताब्दी रॉय यांचा समावेश आहे. शताब्दी रॉय यांनी पक्ष सोडण्यामागं भ्रष्टाचार आणि अभिषेक बॅनर्जींना विरोध अशी कारणं सांगितली आहेत. आपला निर्णय राजकीय दृष्ट्या योग्य आहे, पण भावनिक दृष्ट्या चुकीचा आहे असं त्यांनी का म्हटलंय ते पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूया शताब्दी रॉय कोण आहेत. टॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेल्या शताब्दी रॉय या एक अभिनेत्री आहेत. सोबतच त्या निर्माता आणि दिग्दर्शकही आहेत. शताब्दी रॉय या तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा सदस्य आहेत. खासदार असलेल्या शताब्दी रॉय यांनी चित्रपट सृष्टीसारखं राजकीय मैदानही गाजवलंय. शताब्दी यांचा जन्म 1969 साली पश्चिम बंगालच्या आगरपारा इथं झाला. 1986 साली त्यांनी हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं आणि कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या जोगमाया देवी कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्याच वर्षी शताब्दी यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं. प्रसेनजीत चॅटर्जी यांच्यासोबत त्यांनी आतांका चित्रपटातून पदार्पण केलं. यासाठी शताब्दी यांना 1987 साली BFJ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. BFJ म्हणजे बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन. ही संस्था 1937 साली सुरू झालेली पहिली संस्था आहे, जी चित्रपट समीक्षकांकडून चालवली जाते. शताब्दी रॉय यांनी बंगाली सिनेसृष्टीत 60 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलाय. 2005 साली शताब्दी यांना दुसऱ्यांदा BFJ पुरस्कार मिळाला. राजा सेन यांच्या देवी पक्षामधल्या अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा BFJ पुरस्कार मिळाला. शताब्दी यांनी रॉय शताब्दी फाउंडेशनची स्थापना केली आहे, ज्यातून त्या आणि त्यांचा परिवारही अभिनय शिकवतात. चित्रपटातली कारकीर्द सुरू असतानाच शताब्दी यांनी 2009 साली ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यावरून राजकारणात प्रवेश केला. त्याच वर्षी शताब्दी यांना बीरभूम मतदारसंघातून पहिली खासदारकी मिळाली. त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 साली शताब्दी तृणमूल काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आल्या. 2025 मध्ये ममता दीदींनी शताब्दी यांना लोकसभेत पक्षाच्या उपनेत्या म्हणून घोषित केलं. संसदेत शताब्दी यांनी सत्ताधारी सरकारला सवाल करत अनेकदा घेरल्याचं दिसून आलंय. सरकारच्या बजेटवर टीका करताना हे बजेट म्हणजे BBB म्हणजे BJP बचाव बजेट असल्याची टीका त्यांनी केली होती. तसंच सरकारच्या नावं बदलण्याच्या धोरणावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. यावर बोलताना एक दिवस येईल आणि लोक तुम्हालाच बदलून टाकतील असा घणाघात थेट संसदेत शताब्दी यांनी केला होता. तर राम मंदिर आणि नव्या संसदेच्या उद्घाटनावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण नव्हतं. यावरून हीच तुमची नारी शक्ती म्हणत शताब्दी यांनी मोदी सरकारला चांगलंच सुनावलं होतं. शताब्दी यांच्या या भाषणांचे व्हिडिओ व्हायरल झालेत. पण आता त्याच शताब्दी रॉय सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसणार आहेत. बंडखोरीचं समर्थन करताना शताब्दी यांनी आपला निर्णय राजकीय दृष्ट्या योग्य आहे, पण भावनिक आणि नैतिक दृष्ट्या मी चुकीची आहे असं शताब्दी यांनी म्हटलंय. त्याचवेळी दीदी मी तुम्हाला मिस करतेय असं शताब्दी यांनी म्हटलंय. इतकं सगळं असताना शताब्दी यांनी बंड का केलं त्याचा खुलासा करताना त्या सांगतात, भ्रष्टाचारामुळेच पक्ष जनतेपासून दूर केला आणि ममता बॅनर्जी यांनी या समस्येकडे लक्ष न दिल्यामुळे नेते पक्षप्रमुखांपासून दुरावले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तृणमूलचा पराभव झाला. त्यानंतर बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारायला नकार दिला, पण त्यावर कुणी विरोध करू शकलं नाही. कुणालाही आपलं मत मांडता आलं नाही. याचं कारण दीदी आता बदलल्यात. पक्षात आमदार आणि खासदारांच्या बंडाचं सर्वात मोठं कारण म्हणजे ममता बॅनर्जींपर्यंत केवळ काही ठराविक लोकांचीच पोहोच होती. इतरांना मात्र बाजूला सारलं गेलं. त्यांना कोणत्याही निर्णयात सामील केलं जात नव्हतं आणि त्यांचं म्हणणंही ऐकलं जात नव्हतं. आमचा आवाज ऐकला गेला नाही म्हणूनच मी पक्ष सोडतीये. मला लोकांसाठी काम करायचंय.
दीदींसोबत माझं एक भावनिक नातं आहे, पण माझ्यासाठी काम महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय, असं शताब्दी रॉय यांनी सांगितलंय. एकंदरीत अभिनेत्री आणि खासदार सयानी घोष यांच्यासोबत शताब्दी रॉय यांनीही ममता बॅनर्जींची साथ सोडली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.